होतं. शुद्ध आत्मज्ञान आहे ते काय आहे? जे सर्वत्र सदा सम. चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं. तेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचित. आता पुढचा भाग काय आपल्याला घ्यायचा नाही, पण परमेश्वराची व्याख्या छान केली माऊलीने. जे सर्वत्र सदा आणि सम. जे सर्वत्र आहे म्हणजे इथं कासार पुतळ्यात आणि सरवड्यात नाही असं होत नाही, किंवा अमेरिकेत आणि भारतात नाही असं होऊ शकत नाही. तिथं सुद्धा अवतारी पुरुष आलेच आणि ते निर्गुण निराकार शक्तीचीच रूप होती. लोकांनी पुढे त्याचं काय केलं आपल्याला त्याच्याशी काही मतलब नाही, पण निर्गुण निराकार शक्तीला आपली दया आली आणि त्या परिसरामध्ये त्या वेळेला समाजाचं बॅलन्स बिघडू नये म्हणून संतांनी देवी देवतांनी अवतार घेतले, म्हणजे निर्गुण निराकार शक्तीचा अवतार आला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. त्याप्रमाणे निर्गुण निराकार शक्तीनेच आपल्याला ज्ञान देण्यासाठी कुठला तरी एक अवतार